सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विक्रम आहेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकतोय सतीश आहेत. दोन खेळाडू असतील मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार क्वालिटी क्रिकेट खेळायचा मनसुबा असेल. धीरज ठरले त्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच चे दावेदार आणि प्लेअर ऑफ द मॅचचे हे दावेदार आपण पाहू शकतोय. चार संघाने या मॅचमध्ये नुकत्याच झालेल्या KBM स्पोर्ट्सला जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळेल. चला मॅचला सुरुवात होत आहे आणि जसा पहिला बॉल पडते तसाच टायमर नक्कीच हा ऑन होताना पाहायला मिळेल. 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं. चला गेम इज ऑन. बॉल पहिला पण हाताळला गेला आणि पहिला बॉल आपण पाहिलं तर ज्या स्वरूपात इथे टाकला गेलाय आणि डॉट स्वरूपात येताना पाहायला मिळेल. प्रथमच्या माध्यमातून ही सुरुवात होताना पाहायला मिळालंय. अगदी विश्लेषण करायचं झालं तर मग च्या अनुक्रमाने आपण पाहू शकतोय. मग एका बाजूने HA क्लब आणि दुसऱ्या बाजूने प्रज्वल 11 टीम पाहू शकतोय. या रेसमध्ये आपण पाहू शकतोय मग गुणतालिका आपण पाहिलं तिथे देखील पाहणार आहोत. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देतोय. तिकडे धीरज आलेल्या टी-शर्ट्स आणि कोल्ड्रिंकची बॉटल जी दिली जाईल. मनीषजी टोकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. या मनीषजी टोकरे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण देऊया हा पुरस्कार. या पुरस्काराच्या स्वरूपात आपण पाहतोय एक टी-शर्ट्स महेंद्रजी लोखंडे त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलंय. अनिलजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून ही कोल्ड्रिंकची बॉटल स्पॉन्सर्स केलेली आहे. आणि आपण ऑन स्क्रीन पाहतोय हा धीरजला दिला जातोय प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्माननीय मनीषजी टोकरे साहेबांच्या शुभ हस्ते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय धाव फळकाचा अकाउंट ओपन झालं. एक बघा 3 ओव्हरसाठी तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत. 15 मिनिटामध्ये नक्कीच तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट कोणत्याही परिस्थितीमध्ये करायचे आहेत. जेव्हा आपण पाहू शकतोय की मग जर विकेट पडतोय तेव्हाच आपण पाहू शकतोय हा टायमर आहे तो पॉज केला जातोय. चला सध्या तरी आपण पाहू शकतो थोडासा अडथळा पाहायला मिळाला इकडे कारण की बेल्स डाऊन होताना पाहायला मिळत आहेत ऑटोमॅटिकली कारण की हवेचा वेग देखील थोडा प्रमाणात पाहायला मिळाला आहे. मैदानाच्या आतमध्ये आता पाहूया आपण बॉल क्रमांक 3 मॅन्डेटरी पॉवर प्ले ओव्हर सामना करतोय विक्रम. नॉन स्ट्रायकर एंडकडे आपण पाहिलं तर सतीश. समोर बॉल टाकला गेलाय. फिल्डिंग चांगली झाली. थ्रो येतोय. खराब थ्रो आला. चांगला ॲक्युरेट डायरेक्ट हिट करण्याचा मनसुबा दर्शवायला हवा होता परंतु तसं झालं नाहीये आणि विक्रम सारखा खेळाडूला अडचणीमध्ये आणण्याची मात्र ही संधी गमावली जाते आणि अगदी रनआउटचा मात्र चान्स झाला होता परंतु मिस केला जातोय. विक्रम नावाचा बॅटर आपण पाहू शकतोय जो एक धोकादायक खेळाडू आहे. एक चांगला गुड हिटिंग ॲबिलिटी आहे त्याच्याकडे. भरपूर चांगले स्ट्रोक कन्वर्ट करण्याची संधी आहे. भरपूर आपण पाहू शकतोय मग क्वालिटी क्रिकेट देखील खेळण्याचं आपण पाहू शकतोय ही धमक ठेवली जाते. पंच देखील आपण पाहू शकतो निरीक्षण करतायत आणि पंचांकडे आपण पाहू शकतो की मग जी ताकीद असेल पंच की प्रत्येक कोणताही संघ असो कोणताही खेळाडू असेल नक्की जास्त वेग घेत असेल तर तुमच्या माध्यमातून तुम्ही डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. वेळेचं बंधन आम्ही का देतोय कारण की वेळेवर सगळ्या मॅचेस कंप्लीट झाल्या पाहिजेत. आयोजकांच्या माध्यमातून सक्त सूचना मिळतात कारण की वेळ जास्त वारंवार खर्च होताना पाहायला मिळाला आहे. त्यामुळेच मग ज्या शिल्लक राहतात मॅचेस त्याच्यामुळे आपल्याला आपण पाहू शकते थोडंसं आपण पाहू शकतो की इथे मग डॉमिनेट करावं लागतंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय तर मग 4 बॉल फेकून झालेत आणि फलकावर धावा 2. चांगली बॉलिंग प्रथम केली आतापर्यंत मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. एक ब्युटिफुल सुंदर बॉलिंग पाहायला मिळाली. देखणी बॉलिंग त्याला म्हणतायत. आपण पाहू शकतो अपील केली होती परंतु बॉल खेळायचा होता कुठे परंतु जसा खेळायचा होता तसा नाही खेळता आला परंतु बॉल मात्र आपण पाहू शकते की मग कोणत्या पद्धतीने कंप्लीट झाला खेळला गेला. विश्लेषण करूया आपण तर तिकडे धाव मात्र मिळेल. 1-5 चेंडूचा खेळ पाहिला गेलाय आपण आणि फलकावर आपण पाहू शकते तर इन मेन आणि 3 धावा दिसून येत आहेत. 3 धावा म्हणजेच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 3 धावा भरपूर आपण पाहू शकते मी कमी आहेत कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अनेक वेळा आपण जर बघितलं तर मग 10 ते 12 धावा किंवा ॲव्हरेजच्या नुसार आपण बघितलं तर 15 धावा तरी प्रत्येक संघाने जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि काहींचा सक्सेस झाला आहे काहींचा आपण बघितलं तर मग तो अनसक्सेस देखील झाला आहे. पाहू शकते आपण हा बॉल असेल अंतिमचा या ओव्हरमध्ये. ओव्हर क्रमांक 1. पाहू शकतोय हा बॉल खेळला जातोय हवेत खाली क्षेत्रामध्ये कोणी खेळाडू नाहीये तिकडे
पोहोचण्याचा प्रयत्न करतील. तत्पूर्वी धावा 2 जोडण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय. धावा 2 कंप्लीट होत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि फलकावर आपण पाहू शकतोय धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 5. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 5 आहेत. त्यामुळेच आपण पाहू शकतोय इकडे आपण पाहू शकतो जी सुरुवात मिळाली आहे ना थोडीशी धीमी आहे, परंतु या सुरुवातीला मात्र वेग देण्याचा प्रयत्न करावा लागेल. ॲक्युरेट 4 मिनिटं आपण पाहू शकतोय आणि 31 सेकंद घेतले, म्हणजे 4 मिनिटं 31 सेकंदाचा वेग घेतला गेला या ओव्हरसाठी. सो आमच्यापर्यंत नक्की दर्शवला गेला आहे. बघा 15 मिनिटामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 3 ओव्हर्स कंप्लीट करायच्या असतील. वेळेचं बंधन हे प्रत्येकाला देतोय. आम्ही का वारंवार सूचना करतोय कारण की मॅच कंप्लीट होत नाहीत आणि त्याच्यामुळेच आम्हाला आजच्या दिवसातलं शेड्यूल कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे ही रिक्वेस्ट असेल प्रत्येकाला. पहिला ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे 4.31 मिनिटं घेतली गेली आहेत आणि सध्या तरी आपण पाहू शकतोय मग शिवराज बॉलिंग मार्कवर येत आहेत. शिवराजकडे आपण पाहू शकतो क्षमता भरपूर आहे, काबिलियत भरपूर आहे आणि आपण पाहिलं तर मग त्या काबिलियतनुसार आपण पाहू शकतो मग खेळ होताना पाहायला मिळेल का. समोर सतीश ओपनरचा खेळाडू आहे. जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल स्ट्रेट विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला येतोय हा डॉट निर्धाव. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघू शकतोय तर फक्त आलेल्या 5 आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याचं दडपण जाणवताना पाहायला मिळतंय. प्रज्वल 11 टीम आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे इथे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करते ना दर्जेदार. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न एच क्लबच्या माध्यमातून आपण पाहिलं. सतीश थोडासा डाऊन द ट्रॅक आला होता, बॉलला उडवण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहिलं तर प्रॉमिसिंग टायमिंग नव्हता तिकडे. इकडे आपण पाहू शकतो तर धाव फलक पुढे वाढले गेले. धाव फलकावर धावा आहेत 6 धावा. आतापर्यंत जवळजवळ या इनिंगमध्ये 8 चेंडूचा खेळ झाला आहे आणि फलकावर 6 धावा. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या, 5 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये एकच झाली आहे. बाउंड्रीज आतापर्यंत नाही मिळाली आहे. चांगला बॉल, सुंदर बॉल, एक परफेक्ट बॅटरसाठी परफेक्ट ब्लॉक कॉलमध्ये बॉल. शिवराजच्या हातामध्ये बॉलिंग सोपवलं गेलंय असंच नाही आहे, त्याचं देखील एक कारण आहे. कारण की चांगला बॅटरला चांगला बॉल हाताळू शकतो, आपली ताकद आहे, आपली शक्ती आहे ते दर्शवू शकतोय. इकडे विश्लेषण करायचं झालं तर मग दुसऱ्या ओव्हरमध्ये आहोत आणि फलकावर धावा आपण बघितल्या तर झालेल्या ज्या 7 पाहायला मिळत आहेत. 7 धावा आत्तापर्यंत चांगल्या रिदमने बॉलिंग होती आहे. पुढे आले, पुन्हा एकदा मिस केला जातोय. प्ले अँड मिस डॉट बॉल हा पाहायला मिळेल. विक्रम आता एका बाजूने पाहतात, निरीक्षण करतात आणि नाराज होतात. आपला साथीदार या प्रकारे खेळ करेल ना तर डेफिनेटली आपल्या संघाला फायदा कमी धोका जास्त होईल आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की मग एच क्लब थोडासा डॉमिनेट करताना पाहायला मिळते. फलकावर 7. टप्प्याची लेंथ होती, पूर्णपणे बॅटवर घेण्याचा प्रयत्न होता. तिकडे 1 धाव जोडली जाते. फिल्डर आले होते पुढे, तिकडे 1 धावेने आपण पाहू शकतो. तर मग धाव फलक 8च्या घरामध्ये पोहोचले गेले. बॉल फेकून झालेत या ओव्हरमध्ये. जय सांगतायत आम्हाला इट्स अ 5 म्हणजेच काय तर अंतिमचा बॉल असेल आणि या अंतिमच्या बॉलवर आता मात्र आपण पाहिलं विक्रम काय पराक्रम करतील का. डेफिनेटली, कारण की 2 ओव्हरमध्ये इतकी धीमी सुरुवात चालणार नाही आहे. या बॉलवर डेफिनेटली विक्रम यांचा पराक्रम होताना पाहायला मिळू शकतोय. शिवराज बॉल घेऊन हा बॉल पाहिला आपण तर भरपूर ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. कारण की जरी बॅटर शफल झाले होते परंतु त्याही त्यांच्या झोनपासून भरपूर लांब होता, दिशाहीन होता आणि तेच कारण ठरलं गेलंय की इकडे वाईड मात्र पोहोचवला जाईल. संघाचं टोटल आपण पाहू शकतो 9च्या घरामध्ये 1 बॉल अजून देखील शेष आहे. विक्रम समोर, विक्रमचा चांगला पराक्रम, बॉलला उडवलाय. बॉल जाईल थेट काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. हा येतोय SPL षटकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा इकडे आपण पाहू शकतोय षटकार आला. या षटकाराने संघाचं टोटल आपण पाहू शकतोय 15 धावसंख्येवर पोहोचली गेली आहे. थोडासा मोकळा श्वास, सुटकेचा श्वास घेतला गेलाय आणि त्यामुळेच विश्लेषण करायचं झालं तर मग जवळजवळ 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. जवळजवळ जर टायमर देखील आपण जर बघितला तर 9 मिनिटं आणि त्याच्यामध्ये 47 सेकंद घेतलेत. मग तुमच्याकडे आता 5 मिनिटं असतील आणि त्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला हा ओव्हर कंप्लीट करावा लागेल. सध्या तरी आपण पाहू शकते मग
ज्या अनुषंगाने एक षटकार ठोकला गेला, हा ऊर्जा मिळाली. आता ऊर्जेचा आपण पाहू शकतो विस्तार होताना पाहायला मिळेल का? या ऊर्जेने मात्र आपण पाहिलं तर मग आपल्या संघाला चांगला धावा आता जमा करून देईल का? HI क्लब टीम पाहू शकते आपण चांगल्या स्थितीमध्ये येताना पाहायला मिळेल का? प्रश्न भरपूर आहेत, पाहूया मिळेल का उत्तर मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवर येतील मिस्टर सोनू. आतापर्यंत आपण मोनू देखील बघितलेत, परंतु आता सोनू ना पाहतोय. पहिला लेंथ आपण पहिला अखूट टप्प्याचा पाहायला मिळाला, त्याला खेळला जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली आहे, दुसरी धाव देखील मिळणार आहे. हो आणि मिळेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, फेकी खराब आहे, बाला मिळाली आहे आणि चालाकी दर्शवली जाते. जिथे आपण पाहिली एका बाजूने सुस्ती तर दुसऱ्या बाजूने चुस्ती पाहायला मिळाली आहे आणि 1ला 2, 2ला 3 मध्ये कन्वर्ट करत असताना आपण पाहू शकतोय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला आहे आणि संघाचं टोटल आता वाढलेलं दिसतंय. धाव फलक 18 धावा 18. सुरुवात आपण पाहिली थोडीशी धीमी झाली आहे, परंतु मागील 2 बॉलमध्ये जवळजवळ 10 धावा आल्यात, कारण की वाईड आला, त्यानंतर 3 आल्यात आणि 6 देखील आहेत, म्हणजे 10 आल्यात. मोमेंटम शिफ्ट झालंय. ओव्हर पिच बॉल उडवलाय, बॉल मात्र चाललाय हाय हॅलो टाटा गुड बाय थेट सीमारे कप्पार आणि येईल हा SPL षटकार. थँक्यू सो व्हेरी मच DJ. कुणाल दादा थोडंसं आपण बघितलं टेन्शनमध्ये होते, परंतु आता टेन्शन त्यांचं मिटवलं गेलं आहे विक्रमच्या या खेळीनं, कारण की मागील काही चेंडूच आपण पाहू शकतो की जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. कारण की मागील चेंडूमध्ये आपण पाहू शकतो जवळजवळ 16 धावा आल्यात आणि त्यामुळेच मोमेंटम आपण पाहू शकतो आता शिफ्ट झाला आहे, मोमेंटम बदलला गेला आहे HI टीमच्या बाजूने. चला बॉल असेल तर आपण मैदानाच्या आतमध्ये द्या, कारण की वेळ जास्त मग घेऊ नका. जुना कारण की दुसरा ओव्हर आहे त्यामुळे जुना दिला जाईल मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये लागते. चला मॅच बॉल येते तिकडे लगेच काढलेली आता. 6 आलाय, स्वागत आपण पाहू शकतोय. 3 त्यानंतर 6 धावा आणि टीमचं टोटल वाढलं गेलंय, पोचलं गेलंय 24च्या घरामध्ये 24. सुरेख आता आपण पाहू शकते मग कमबॅक झालं गेलं. बघा क्रिकेटच्या पटलावर ना एक क्षण पुरेसा असतो मोमेंटमला शिफ्ट करण्यासाठी आणि तो मोमेंटम मात्र विक्रमने दिला, कारण की जवळजवळ दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर 6, त्यानंतर इथे पहिल्या बॉलवर 3 आणि 6, म्हणजे मागील जे चेंडू आपण पाहू शकतो ना तर गेमला चेंज करणारे राहिलेत. आता पुन्हा एकदा आपण पाहिला तर अक्रॉस गेले, बॉलला खेळलाय, परंतु आता डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धाव्यांचा मात्र इशारा मिळतोय हा पंचांचा. 2 धाव्याने संघाचं टोटल वाढताना पाहायला मिळेल. धाव संख्या पोचली गेली आहे 26च्या घरामध्ये. आपण बघितला तिसरा ओव्हर आहे. यानंतरचा मॅचचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवेन आणि 2 कॅप्टन्सना रिक्वेस्ट देखील, कारण की आपण टॉसबॉक्सच्या दिशेने यायचं आहे. सध्या तरी आपण पाहू शकते की मग 13 मिनिटं या टायमरमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. तरी आपण पाहू शकतो की मग मॅच क्रमांक आपण पाहू शकतोय पुढची असेल आणि ते आम्हाला सांगतात शिवान्स फायटर्स आणि वाघोबा फायटर्स 2 टीमचे कॅप्टन टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. अखूट टप्प्याची लेंथ आहे, बॉलला खेळलं गेलंय, बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पार. पाहायला मिळेल दर्जेदार स्ट्रोक, हा येतोय चौकार 4. थँक्यू सो व्हेरी मच DJ. बघा आमच्याकडे अपडेट आधी पोहोचवलं होतं ते थोडंसं वेगळं होतं, परंतु आता ॲक्युरेट अपडेट पोहोचवलं गेलं आहे, कारण की यानंतरचा जो मॅच असेल गावदेवी वॉरियर्स अँड पार्थ वॉरियर्स 2 टीम्स, गावदेवी वॉरियर्स अँड पार्थ वॉरियर्स 2 टीमचे कॅप्टन आपण टॉसबॉक्समध्ये जोडा, तिथे केला जाईल हा टॉस. बघा या ओव्हरमध्ये पाऊस पडतोय आता सध्या तरी धावांचा, तसे तर बघितला आकाशामध्ये ढग देखील तसंच काहीतरी दर्शवत आहेत, परंतु नाही आलं तर बरं होईल, कारण की नक्कीच SPL चालू आहे आमची. परंतु आपण मैदानाच्या आतमध्ये वळतोय. इकडे काय झालंय तर विक्रमने मात्र मग धावांचा पाऊस पाडलाय आणि तोही योग्य त्या क्षणाला. थोडंसं आपण बघितलं की मग सतीश कडून डॉमिनेट केला होता, परंतु त्याची भरपाई विक्रमने केली, पराक्रम केला विक्रमने. अखूट टप्प्याची लेन पुन्हा एकदा आपण पाहिला तर खेळला जात आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि वाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक मोठा फटका येतोय, हा ब्रँडेड चौकार 4 धावा.
मंदिर वर्षाभरी थँक्यू सो व्हेरी मच डीजे. 34 वर पाहता पाहता धाव फळक पोहोचले गेलंय. शांतीमध्ये मोठी क्रांती घडवली विक्रमने. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय. पुन्हा एकदा ओव्हर पिच लेफ्ट ड्राईव्ह आणि हा देखील बॉल घेऊन चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र आपण पाहिलाय विक्रम मैदानाच्या आतमध्ये पराक्रम करत असताना थेट ठोकतोय हा षटकार. 6 धावा. एक विराई तुझी बहीण होती. थँक्यू सो व्हेरी मच. विश्लेषण करायचं झालं तर मग 3 ओव्हरचा खेळ आणि हे ओव्हर आपण पाहिलं तर भरपूर धावा देणार आहे. 25 धावा धाव फळकावर पोहोचल्या गेल्या आहेत आणि 40 झाल्यात आता. 40 आपण पाहिलं तर मग डोळ्याच्या समोर जो आकडा आपल्याला पाहायला मिळतोय आणि जवळजवळ आपण पाहू शकतो की मग 14 मिनिटं आणि 40 सेकंदामध्ये 3 ओव्हर कंप्लीट झालेत. त्यामुळे आपण बघू शकतो की 15 मिनिटाचा वेळ दिला आणि तो नक्कीच योग्यरीत्या वापरला. परंतु असं नाही झालं पाहिजे की तुम्ही 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं ॲक्युरेट घेतले गेलेत परंतु 1 ओव्हरसाठी तुम्ही जास्त 15 मिनिटं घेणार तर हे नाही चालणार आहे. कारण की सध्या जरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय HA क्लबची गाडी आता पटरीवर आली आणि पटरीवर नुसते आले नाही तर रफ्तार पकडले गेली आहे आणि सध्या तरी ड्रायव्हिंग सीटवर मग ते बसलेत विक्रम. शेवटचा ओव्हर बॉलर साहिल. हा बॉल मिस केला जातो. विकेट किपर चिक करतात तिकडे आणि लगेच चालाकी दर्शवली विक्रमने. तिथे कमी तिथे आम्ही आपण पाहू शकतोय. बायचा इशारा मात्र मिळतो इकडे. एक्स्ट्रा रन्स मात्र मिळत आहेत. विक्रम थोडेसे नाराज होताना पाहायला मिळत आहेत. संघाचं टोटल 41च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय. आपण अजून देखील पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो तर 5 बॉलचा खेळ शेष असेल या इनिंगमध्ये. 5 बॉलमध्ये आपण पाहिलं तर मग किती धावा आणखीन जोडण्यामध्ये यशस्वी होतील विक्रमने एका बाजूने काय जबरदस्त खेळी केली आहे खास करून तिसऱ्या ओव्हरमध्ये. 9 मध्ये 32 वर खेळतोय म्हणजे 10 बॉल 32 वर आता डॉट आलाय त्यांच्यामध्ये. परंतु चांगली इनिंग त्यांनी खेळलेली आहे आपल्या संघासाठी. एक जी आपण पाहू शकतोय ना इम्पॅक्टफुल टाकणारी म्हणजेच एक आपण पाहिली नाही तर मग संकट मोचकवाली पारी ज्याला म्हणतात ती पारी आपल्याला पाहायला मिळतोय. गेम चेंजिंग ही पारी पाहतोय आपण. खेळला गेला फटका पण पाहिला डीप लॉंग लेग क्षेत्राच्या दिशेने. फिल्डर मात्र तिथे चेंडूला मात्र शोधत आहेत पाहत आहेत आणि तत्पूर्वी पण बघितलं तर मग धावा मिळत आहेत तिकडे विक्रमला 2. संघाचं टोटल आपण पाहिलं तर चांगल्या स्थितीच्या दिशेने जाताना पाहायला मिळालंय कारण की 43 जवळजवळ आपण बघितलं तर चांगली स्थिती दिसते. फाईट केली जाऊ शकते. अजून देखील आपण बघितलं 3 चेंडूचा खेळ शेष आहे म्हणजे या 3 चेंडूमध्ये एखादा जर मोठा फटका आला तर 50+ होताना पाहायला मिळू शकत आहेत. हो मनगटी फटका खेळायचा प्रयत्न होता. विक्रम थांबवतायत. सतीशला सांगतायत नो वेट. आता मात्र सगळं काय करायचं ते मला करायचं आहे. HA संघाची माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी पूर्ण करेन. 43 धावा फलकावर आहेत आणि 2 बॉलचा खेळ शेष असेल. चला 2 कॅप्टन्स आपण रेडी राहायचं. टॉस बॉक्समध्ये केला जाईल हा टॉस. टाकला होता समोर आपण पाहू शकतो त्याच्यावर तुटून पडण्याचा प्रयत्न. मिस्टेक झाली आहे. प्रज्वल 11 टीमच्या माध्यमातून पहिल्या 2 ओव्हरमध्ये छान खेळ राहिला परंतु या ओव्हरमध्ये 3ऱ्या आणि 4थ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं खास करून चांगला करायचा आहे जर मोमेंटम ठेवायचं असेल परंतु मिस्टेक आणि चौकार 4. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. शेवटचा बॉल असेल आणि शेवटच्या बॉलवर आपण पाहूया तर इथं किती धावा येतात. 47 झाल्यात. सिक्सर आला तर 53 होतील परंतु विचार काय असेल. चांगला हाताळला होता परंतु किपरची मिस्टेक. नेमकं आपण पाहू शकतो की तर झालंय काय. आता पाहिला पण तर नेम मात्र परफेक्ट साधला गेला. पहिला प्रयत्न चुकला परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये नेम मात्र झाला. नेम झाला. गेम झाला. फलंदाज बाद झाला. धावा झाल्यात 48 आणि 49. हे लक्ष असेल जिंकण्यासाठी या मॅचमध्ये. चला आपण करूया आता टॉस. एका बाजूने आपण पाहणार आहोत पार्थ वॉरियर्स अँड त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत आई गावदेवी वॉरियर्स. म्हणजेच एका बाजूने गणेशजी भोईर अँड देवची महाळी यांचा संघ आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूने श्यामजी जाधव यांचा संघ आपण पाहतोय. आता टॉस करण्यासाठी पुन्हा एकदा मनीषजी टोकरे साहेब आपण या आपल्या शुभस्ते करूया आपण हा टॉस.
नक्कीच दोन महाली ब्रदर्स आहेत आमने सामने आता. चला छापानी काटा. छापा अरमित कॉल देत आहेत. छापा देतोय. छापा साहेब आपण शुभेच्छा द्या दोन कॅप्टन्सना. अरमित टॉस जिंकला गेलाय. अरमित टॉस जिंकलाय काय निवडाल. फिल्डिंग. व्हेरी ऑल द बेस्ट. अनिकेत तुम्हाला देखील शुभेच्छा. कारण की नक्कीच आम्ही जास्त वेळ नाही खर्च करत कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये वाचत नाही त्याच्यामुळे. टॉस झाला. टॉस जिंकला गेला. आपण बघितलं तर इथे एक अवधी वॉरियर्स या टीमने टॉस जिंकल्यानंतर आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे फलिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये फील्ड सेट करून घ्या. रिक्वेस्ट करतोय एच ए क्लब टीमला. वेळेचं बंधन आहे आणि नक्कीच वेळेचं बंधनाचा आपण पालन करा. सध्या तरी आपण पाहू शकतो सातवली प्रीमियर लीग तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा. उद्याचा दिवस इम्पॉर्टंट राहणार आहे आणि या उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो मग नेमका या सातवली प्रीमियर लीग सीझन 5ला कोण आपल्या नावावर करणार आहे. 48 झाल्यात. 49 करायचे आहेत आणि त्याचा प्रत्यक्षात कशा प्रकारे आपण पाहिलं तर पाठलाग केला जातोय. नक्कीच त्याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत घेऊन येईल. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा म्युझिकल ब्रेक. धन्यवाद. गावदेव आला रे वाघोबा आला गावाच्या रक्षणासाठी रे. हा हा गावाच्या रक्षणासाठी रे. वरीसभर लोकांनी मेहनत करून भात पिकलं शेत भरून. चला फील्ड सेट करून घ्यायची आहे. एच ए क्लब टीम रिक्वेस्ट करतोय फील्ड सेट करून घ्या. हा नक्कीच आपण पाहू शकते की मग तुम्ही जास्त वेळ घेताय आणि जास्त जर वेळ घेतला गेला तर मग पेनल्टी देखील पोहोचवली जाईल. येस आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच आमच्यापर्यंत ही सूचना मिळते. 49चं हे टार्गेट असेल आणि बघा पंच तुमच्याकडे नक्कीच मोबाईल असेल. जर एखादा संघ टाईम जर जास्त घेतोय आमच्याकडे टायमर ऑन आहे परंतु जर आउटफीमध्ये जास्त जर वेळ घेतोय तर नक्कीच तुमच्याकडे तुम्ही आमच्यापर्यंत सूचना पोहोचवा. ही आमच्यापर्यंत ही सूचना मिळालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर 49 धावांचं आपण पाहू शकतो. हे लक्ष्य पूर्ण करायचं असेल आणि ते पूर्ण करण्यासाठी जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे प्रज्वल 11 टीमच्या माध्यमातून. जोडीकडे आपण नजर टाकूया कोणते बॅटर्स आहेत. तर सध्या तरी आपण पाहू शकतोय सोनू आणि कल्पेश ह्यांना बघतोय आपण. सोनू यांच्या हातामध्ये आपण पाहू शकतो तर जबाबदारी सध्या तरी आता बॅटिंगची सोपवलेली आहे आणि ती जबाबदारी स्वीकारत असताना आपण पाहू शकतोय ते नॉन स्ट्राईक एंडकडे उभे आहेत. परंतु स्ट्राईक एंडकडे आपण पाहिलं ना तर मग कल्पेश यांना आपल्या संघासाठी एका चांगला खेळ करावा लागेल. ज्यापर्यंत आपण बघितलं तर चला फील्ड सेट करून घ्या. टायमर आपण बघितलं तर मग जो ऑन होताना पाहायला मिळेल आणि जसा पहिला बॉल पडतोय तेव्हा टायमर आपण पाहू शकतो कम्प्लिटली ऑन होताना पाहायला मिळतोय. टायमर इज ऑन होईल. चला बॉल पहिला हाताळला जातोय कल्पेश या बॅटरसाठी. हे मॅचमध्ये आपण बघितलं तर मग 49 धावा सोप्या दिसत आहेत परंतु नाहीये. एखादा जर स्पेल छान आला ना तर या अवघड होऊ शकतात. प्रज्वल 11 टीम आपण बघितलं तर मग थोडीशी लय प्राप्त केली होती त्यांनी परंतु SPL मध्ये आपण पाहू शकतो याची सुरुवात थोडीशी स्ट्रगलीची. नागपूरला जाऊन पंच केला जातोय. हा बॉल मात्र खेळला इनफिल्डच्या वरून. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल. तिकडे आपण बघितलं तर मग डिक्लेरेशन झोन आहे. अपेक्षा आपण पाहिल्या तर डेफिनेटली होत्या. नक्कीच काय हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. नवीन बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक अंपायर सांगतात काहीतरी पिचिंग बघायची आहे का. तिसऱ्या अंपायर्स या पिचिंग बघितलं जाईल. बॉल कुठे पडलाय तो.
हॅलो. तर बघा योग्य त्या ठिकाणी पडलेला आहे बॉल आणि चांगला बॉल असेल, कारण की थोडंसं आपण बघू शकतो डाऊटफुल होतं आणि नक्कीच ते क्लिअर केलं गेलं तिसऱ्या पंचांच्या थ्रू. आणि जाऊया पुन्हा एकदा आपण आता मागच्या दिशेने. थोडासा रनअपमध्ये बिघाड होताना पाहायला मिळतोय. संघाचं टोटल पण बघितलं तर 2 हे आपल्याला जर बघायला मिळालं आहे. इथून प्रवास आहे ना तो म्हणजे 49 अक्रॉस गेले पूर्णपणे आपण पाहू शकतो. फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे, परंतु बॅट आणि बॉलमध्ये आपण पाहिलं तर कनेक्शन नाही आहे आणि त्यामुळे इथे आपण पाहू शकतो ना की हा डॉट बॉल आणि डॉट बॉल येईल तर प्रेशर राईज होताना पाहायला मिळेल, कारण की चेसिंगमध्ये आहे. चेस मास्टर बनावं लागेल. चेस मास्टरमध्ये आपण बघू शकतो ज्या अनुषंगाने इकडे ओपनिंग करताना आपण पाहू शकतो प्रज्वल 11 टीमला भरोसा आहे. आपले हे खेळाडू जे पाठवले 2 शूर आणि 2 वीर, हे शूरवीर एक असा कारनामा करतील की आपल्या संघाला एक 60 कन्वर्ट करू देतील, परंतु सध्या तरी मग हे चित्र दिसत नाही आहे. बॉलर्सचं कौतुक करावं लागेल. आदित्यचं त्याने आत्तापर्यंत 3 बॉल जे हाताळले गेलेत चांगले. फोर्स केला या बॉलला खाली क्षेत्रामध्ये, बॉल मात्र एका टप्प्याने निघून जाईल. टप्पा टप्प्याने मात्र होणार कार्यक्रम आणि हाच मात्र कार्यक्रम सेट केलाय. चौकार आणि 4. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण पाहतोय सन्माननीय श्री सुरेशजी कुवरा साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब. कुणालजी कुवरा यांचे पिताश्री आहेत आणि नक्कीच त्यांचं इथे शुभ आगमन झालं आहे. वेलकम सुरेशजी कुवरा साहेब. आपल्या मनापासून स्वागत असेल सातवली प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट जॅम, परंतु फिल्डरला निवडलाय. कॅच कंप्लीट केला जाईल. सफलता खात्यामध्ये खेळाडू आपण पाहिला तर कल्पेश आगाज केला होता, परंतु अंजाम बॉलर देतोय. फलंदाज होईल बाद. परतावं लागेल. डगआउटचं तिकीट काढून दिलं इथे बॅटरला. थँक्यू सो व्हेरी मच. बघा फलंदाज झाला बाद. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा दर्शवला होता. चौकार 1 लगावला होता. अजून काही चौकार मोठे ठोकण्याचा प्रयत्न, चौकार किंवा षटकार, परंतु तसं नाही झालं. फलकावर धावा 6. नवीन बॅटर हवेत बॉल खेळलाय. प्रज्वल आलेत. प्रज्वल 11 साठी प्रज्वल आता मात्र आपण पाहू शकतो आलेत आणि प्रज्वलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग अकाउंट ओपन केलंय 2 या आकड्याने. इट्स अ 2 रन्स. 2ने आपण बघितलं तर मग टीमची टोटल पोचली गेली आपण पाहिली तर मग 8च्या घरामध्ये. 8-49 टार्गेट आहे. 41 हवे असतील. बघा वेळेचं बंधन आहे मित्रांनो आणि नक्कीच तुमच्यापर्यंत मी पोचवेन की आता एकूण वेळ किती झाली आहे. तर मग 4 मिनटं आणि त्याच्यापेक्षा जास्त 17 सेकंद घेतली होती. याचे क्लब टीमकडे आपण पाहू शकते. मग आता बँक बॅलन्स भरपूर आहे, परंतु भरपूर बँक बॅलन्स असेल ना तर मग फुकटचा पण पाहू शकते तर नक्कीच खर्च करून फायदा नाही आहे, कारण की फुकटचा खर्च केला तर मग बँक बॅलन्समध्ये जास्त राहणार नाही. परंतु कशा प्रकारे बँक बॅलन्समध्ये खर्च करून वाचवायचा हा विचार करावा लागेल. देखो सामने जो बच्चे खड़े दीवार के ऊपर नीचे आना है, बाजू में आना है. चला मैदानाच्या आतमध्ये वळतोय आपण. विक्रम आलेत बॉलिंगच्या मार्गावर. विक्रम बॅटिंग करत असताना योगदान डेफिनेटली अफळातून दिले. अफळातून क्रिकेट खेळलं. आता बॉलिंगमध्ये त्यांचं योगदान तितकंच गरजेचं असेल, कारण की एका बाजूने धावा जमवल्यात त्याने, परंतु मग बॅटर देखील असतील ते तयारीमध्ये असतील. सोनू स्ट्राईक एंडकडे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चार्जेबल स्टॉक खेळण्याचा प्रयत्न केला होता, कारण की पूर्ण मन बनवलं होतं की पुढे जाऊन वर चढून हल्ला करूया आपण, परंतु तसं काही झालं नाहीये. हा बॉल आपण पाहिला तर ॲक्युरेट मात्र हाताळला जातोय. बघा प्रत्येक बॉलसाठी आपण इतकं आपण पाहिलं तर मग
मीटिंग घेऊ शकत नाही आहे. क्रिकेटच्या पटलावर आपण बघू शकतो की सध्या तरी या लीगमध्ये आपण बघितलं भरपूर अशी सूट मिळालेली आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं ना भरपूर असे रूल्स असतात, कारण की फक्त एक मीटिंग असते आणि एकच ब्रेक असतो आणि वेळेचं बंधन देखील असतं तसं, परंतु या लीगमध्ये तितका आपण सूट दिलेली आहे सगळ्यांना. मनगटी फटका आपण पाहिला तर खेळला जातोय, खोदून काढलं होतं बॉल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. झपाट्याने वेगाने आणि अति हुशारीने आपण पाहिलं तर धावा जोडल्या गेल्या, तिकडे आपण पाहू शकतोय. दोन संघाचं टोटल 2ने वाढवलं गेलंय. 10च्या घरामध्ये आपण पाहिलं प्रस्थान करताना पाहायला मिळालंय आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर आता धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच 39. एच क्लब आपण पाहू शकतो डिफेंड करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रज्वल 11 चेस करण्याचा प्रयत्न करतोय. पाहू शकतोय हा बॉल खेळला जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, फिल्डर आहेत. योग्य रीतीने आपण बघितलं तर मग खेळ करण्याचा मनसुबा होताना पाहायला मिळालाय. षटकार चौकार मात्र लगावण्याचा प्रयत्न करावा लागेल या मॅचमध्ये जर चेस मास्टर तुम्हाला बनायचं असेल. सध्या तरी एक बाउंड्री आपण बघितली होती, परंतु त्यानंतर एकही बाउंड्री येताना दिसत नाही आहे. 9 बॉलचा खेळ झालेला आहे आत्तापर्यंत आणि या 9 बॉलमध्ये एक चौकार आपण पाहिलाय. खाली राहणारा बॉल प्रज्वलसाठी, प्रज्वल आडवी बॅट फिरवली गेली होती, परंतु त्या आडव्या बॅटचा मात्र वापर योग्य रीतीने झाला नाहीये. आडवी बॅट जेव्हा फिरवली जाते ना त्या आडव्या बॅटमध्ये ताकद आपण बघू शकतो, मग एडी चोटिकामधला प्रयास असतो तो आणि नक्कीच पायापासून मनगटापर्यंतची ती ताकद झोकली होती, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. विश्लेषण करूया आपण तर मग चांगला स्पेल राहतो विक्रम यांचा देखील. आत्तापर्यंत 4 बॉल फेकून झाले, धावा खर्च केल्या 3 आणि संघाचं टोटल आहे 11. फटका खेळलाय हवेत, उंच चाललाय, फिल्डर येत आहेत तिकडे, झेलची ऑपॉर्च्युनिटी आणि यस दॅट्स इज अ टेकन. आपण पाहिलं तर सुंदर झेल कन्वर्ट केला जाईल. प्रज्वलचा घातक फटका मात्र घात करून जातोय आणि संघाला मात्र दुसरा धक्का लागेल. धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत 11. थँक्यू. सो घेरमध्ये नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला जर बघायला मिळाले तर शिवराज मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आता आपल्या संघासाठी त्यांना सगळं काही करावं लागेल, कारण की फलकावर 11 धावा आहेत, 38 धाव्यांची अजून देखील गरज आहे. विक्रमचा स्पेल आपण पाहू शकतो योग्य रीतीने हाताळला गेला आहे. विक्रमने या क्षणाला आपण पाहिलं तर मग पूर्णपणे या मॅचमध्ये आपण पाहू शकतो पकड निर्माण केलंय, परंतु एक बॉल या ओव्हरमध्ये शेष आहे. बघा शिवराज आलेत आणि शिवराजने आल्या मात्र काय फटका कन्वर्ट केला गेला. जबरदस्त इरादे स्पष्ट आहेत आणि त्या इराद्याने मात्र पंख लावत असताना भरारी घेतली आपण पाहिली तर षटकाराने आणि आपण पाहिला ओव्हरला फिनिश केलाय 6 धावा. थँक्यू सो व्हेरी मच. थँक्यू. 12 बॉल 32 रन्स हवेत. आता बघा चित्र तसंच दिसून आलंय जसं आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये दिसलं होतं, कारण की एच क्लबची टीम देखील या स्थितीमध्ये होती आणि अशाच प्रकारे फसले होते. तेव्हा विक्रमने शेवटच्या बॉलवर दुसऱ्या ओव्हरचा षटकार ठोकला होता आणि तिथून धावफलक पुढे नेला होता आणि तसंच चित्र दिसते, परंतु इथे धावफलक पोहोचला गेला 17 मध्ये, तिथे पोहोचला होता 18 मध्ये. म्हणजेच काय मार्जिन ऑफ एरर एका धावेचा फरक दिसतोय, परंतु मॅचमध्ये आपण बघितलं तर आता सगळा काही फरक जाणून दिसतोय, कारण की मॅच आपण पाहू शकतोय ना इथे बरोबरीची होताना पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर येत आहेत बॉलर नितेश. हट्टो इंडला मात्र लागलेला फटका पाहायला मिळाला पूर्णपणे आपण पाहू शकतोय. मग जागेवरून फटका खेळला गेला होता, म्हणून आपण पाहू शकतो की मग इथले विश्लेषण करायचं झालं तर जवळजवळ विक्रमचा स्पेल आपण पाहू शकतो चांगला राहिला होता, परंतु एका षटकाराने त्याला बिघडवण्याचं कार्य केलं. एक बड़ी हिट के बाद वो स्पेल थोड़ा खराब किया, लेकिन इस मुकाबले में अभी भी शेष है, यानी कि इस ओवर में एक गेंद फेंकी है, एक गेंद में 1 रन मिला है. अब 11 गेंदों में 31 रन जीतने के लिए चाहिए. प्रज्वल 11 टीम को एच क्लब की टीम गेंदबाजी बेहतरीन करती नजर आ रही है. ये गेंद देखो जिस तरह से डाली थी, मौका बना था,
मौका बना था लेकिन मौके को गवा दिया, कहीं ना कहीं मिस्टेक होता हुआ। ये रिव्यू, तीसरा अंपायर के द्वारा रिव्यू की डिमांड है। रिव्यू किसकी है अंपायर्स? इट्स अ नो बॉल असेल, कारण की एक पाय पूर्णपणे आपण बघितला तर रेषेच्या आतमध्ये आणि एक पाय पुढे आहे, त्याच्यामुळे हाईट भरपूर पुढे आहे, वर आहे, त्यामुळेच हा बॉल असेल नो. आणि नो बॉल नंतर आपण पाहू शकतोय हा फ्री हिट देखील असेल. फ्री हिटची संधी मिळते. सोनू या खेळाडूला आपण पाहिली तर ती संधी गमवावली जाते, कारण की कमवायला हवी होती, कारण की ही संधी अशी वारंवार नाही मिळणार. इकडे आपण बघू शकतो की फ्रेडचा बॉल नक्कीच वेस्ट थोडासा गेलाय, कारण की एकच धाव मिळाली, कारण की जास्त धावा मिळायला हव्या होत्या अशी अपेक्षा होती. परंतु काय झालं नेमकं तर मैदानाच्या आतमध्ये आत्ता धाव फळकावर दिसत आहेत त्या म्हणजेच 21 धावा. जिंकण्यासाठी अजून जर इथला प्रवास पण बघितला ना तर 28 धाव्यांची गरज असेल आणि बॉल शेष असतील आपण पाहिले तर 10-28 की मैच पाला मिल 10 गेंदों में 28 रन मुकाबला जीतने के लिए. जगह पे से खेलने का प्रयास था, बल्ला और गेंद संपर्क तो हुआ नहीं है. अब 22 के रन मिलेंगे एक्स्ट्रा के रन, लेकिन एक या दो से काम नहीं बनने वाला प्रज्वल की टीम को. अब क्या करना है, कैसे करना है, अंपायर कुछ तो कह रहे हैं हमें. तीसरा अंपायर चाहिए. अंपायर चलो वाइट के लिए अब रिव्यू की डिमांड कर दी है. याद में रखना एक ही बार रिव्यू मिलेगा, अगर एक बार में वो गवा दिया तो फिर गवा दिया. ये फेयर डिलीवरी है, ये अच्छी डिलीवरी है. अगर ऐसा लग रहा होगा तो फिर आप चेक कर सकते हैं, क्योंकि जिस दिशा में गेंद जा रही है और अच्छी दिशा में गेंद जा रही है. उम्मीद थी वाइट मिलेगी लेकिन नहीं, उम्मीद तो होनी चाहिए, अच्छी बात है हर चीज़ की. अगली वाली गेंद सोनू के लिए खेला हुआ है, शॉर्ट कट किया था, गेंद को लेट खेला था. वैसे लेट खेलेंगे तो फिर लेट ही हो जाएंगे, कहीं ना कहीं सामने खेलना होगा, क्योंकि अगर सामने ही बड़े रन मिलेंगे आपको, अगर पीछे ज़्यादा उतने रन मिलेंगे नहीं. हाँ पीछे सिंगल डबल डेफिनेटली मिलेंगे. टीम का टोटल हो चुका है इस रनों के साथ 24 हुए. गेंदे है इस ओवर में, देखो फेंके हुए पूरी गेंदे 4, यानी 24 बने हैं. अभी भी मुकाबला जीतने के लिए 25 रनों की ज़रूरत है, यानी कि 8 गेंदों का खेल बचा है और 25 रनों की ज़रूरत है. ये इस मुकाबले में एच क्लब ने ये मुकाबला बना दिया है. प्रज्वल 11 की टीम को यहाँ से अब बड़ी हिट है, यानी सिक्सर ज़्यादा से ज़्यादा 4 बड़े रन्स लगाने का प्रयास करना पड़ेगा इस मुकाबले को जीतने के लिए. आगे निकलकर खींचकर मारना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर की गेंद को घसीट कर लाना चाहते थे, और इस बार वाइड करार दी गई है. 25 रन हो चुके हैं, यानी कि 24 रनों की अब ज़रूरत रहेगी मुकाबला जीतने के लिए. इस मुकाबले में पूरी तरह से कमबैक करना है प्रज्वल की टीम को, तो अब पूरा झोंकना होगा इस मुकाबले में, अपना बेस्ट से भी ऊपर वाला बेस्ट देना होगा, और इस मुकाबले में वो खेल दिखाना होगा जिसके लिए जाने जाते हैं प्रज्वल की टीम. मिस कर दिया शिवराज.
शिवराज ने आते ही सिक्सर के साथ खाता खोला था, लेकिन इस वक्त स्ट्रगल करते नजर आ रहे हैं। स्ट्रगल यानी कि अपनी टीम को मुश्किल में उपा रहे हैं। आखिरी गेंद है इस ओवर की, यानी 7 गेंदों का खेल बचा है और मुकाबला जीतने के लिए 24 रनों की जरूरत है। खाली राहतोय बॉल, सोडू म्हणतात नको, नाही गरज नाही आहे। विश्लेषण करायचं झालं तर एच क्लबने टीम मध्ये आपण पाहू शकतो मॅच मध्ये वर्चस्व दर्शवलं गेलंय आणि आपण बघितलं तर मॅचला मात्र पकडून ठेवलं गेलंय। जिंकण्यासाठी आता चेंडू असतील आपण पाहू शकतो तर 6 आणि 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे। 3 ओव्हर आपण बघितलं तर मग कंप्लीट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी 14 मिनिटं आणि 53 सेकंदाने, म्हणजेच काय तर मग 7 सेकंदाचा फायदा झाला, कारण की 7 सेकंद नक्कीच आणखीन झाले असते तर मग तुमचा एक खेळाडू मध्ये आला असता, परंतु डेफिनेटली आपण पाहू शकतोय की तुमच्या 7 सेकंदामुळे फायदा झालाय। आणि मग या मॅचमध्ये आता पाहिलं आपण तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज 24 धावांची। मोठ्या धावा हव्यात, 6 मध्ये 24। एच क्लब मोठ्या धावा हव्यात आणि त्या मात्र आता पुरवण्याचा प्रयत्न। बॉल पहिला येतोय, हा डॉट आलाय, म्हणजेच आपण पाहू शकतोय तर पूर्णपणे या मॅच मध्ये आपण पाहू शकतोय की मग वर्चस्व एच क्लबचं दिसून येत आहे। सलमान बॉलिंग मार्कवर आहेत। गतीने टाकलेला बॉल, बॅटचा एज, विक्रमच्या हातामध्ये कॅच सेलिब्रेशन होत आहे। प्रज्वलची टीम अडचणीमध्ये आलेली पाहायला मिळाले। पहिल्या 2 बॉल मध्ये आपण पाहिलं तर धावे की नाहीये, विकेट आली आहे। मॅच मध्ये कब्जा होतोय की काय, परंतु मॅच संपलेली नाहीये मित्रांनो, अजून देखील मॅच मध्ये सगळं काही शेष आहे, कारण की 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि या 4 चेंडू मध्ये 24 धावांची जी गरज आहे। फिर मेरे दिमाग की बत्ती जली। थैंक यू सो वेरी मच फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 घर। थैंक यू डीजे। अब भी ठीक कर देता हूँ, लेकिन अभी ठीक नहीं होगा, वैसे तो ठीक नहीं होगा। बल्लेबाज को ठीक करना होगा क्योंकि 4 गेंदों में 24 रन, 4 बड़े हिट लगाने की जरूरत है। मुकाबला उस पड़ाव पे आ चुका है। इस मुकाबले को अगर जीतना है तो ना आगे ना पीछे, सामने देखना होगा, गेंद को देखना होगा। लेकिन इस बार इस गेंद को मिस किया है तो कुछ नहीं मिलेगा। अब 3 गेंदे 24 रन, 3 गेंदों में 24 रन की जरूरत है। मुकाबला पूरी तरह से हाथ में आया है, लेकिन अभी भी खत्म नहीं हुआ क्योंकि 3 गेंदे अभी भी शेष है। कुछ भी हो सकता है, क्रिकेट है दोस्तों। आखिरी गेंद जब तक पूरी ना हो जाए तब तक कुछ कह नहीं सकते। फिर से धीमा डाला है, गेंदबाजी में चकमा दे रहे गेंदबाज। स्टंपिंग का वहाँ पे देखो अपील किया था, लेकिन बल्लेबाज तो जगह पे खड़े हैं। वही तो अंपायर कह रहे हैं कि किस बात की आप मांग रहे हो, वो तो वहीं पे खड़ी है। विक्रम अब हर एक गेंद के ऊपर हर एक बॉल के साथ अग्रेशन दिखाते हुए एच क्लब की टीम देखो आगे निकल चुकी है। इस मुकाबले को पूरी तरह से हाथ में कर दिया, क्योंकि इस मुकाबले में बाप बची गेंदें 2 है और 2 गेंदों में जीतने के लिए 24 रनों की जरूरत है। ये 24 रन तो कठिन लग रहे हैं, लेकिन एक गेंद में 27 रन तो होते हुए देखे, एक गेंद में 24 रन होते हुए देखे हमने। अंपायर क्या करना चाह रहे हैं वहाँ पे, चलो जो भी करो ठीक से करो, जल्दी करो, वक्त गंवाना नहीं है। SPL सीजन 5 आज का तीसरा दिन है और आज के तीसरे दिन में अब मालूम पड़ेगा कि रेस किस तरफ जा रही, कौन सी टीमें आगे आ रही, कौन सी टीमें पीछे जा रही है। फिलहाल तो जो टीम जीतेगी वो तो जो अच्छा कर रही है ना वो टीम, मतलब अब तक सभी टीमों ने पार्टिसिपेट किया है और जितने भी टीम्स है उतने हर एक टीम्स ने अपना 100% देने का प्रयास किया है और अपने आप को सुरक्षित यानी सेफ रखने का प्रयास किया है पॉइंट्स टेबल में। आड़े बल्ले के साथ बॉल को खेल दिया है, बॉल जाएगा बाउंड्री लाइन के पार, 4 रन मिलेंगे, लेकिन वो बात नहीं बनेगी जो बात बनानी है। एक गेंद का खेल अब बचा और जीतने के लिए 20 रनों की जरूरत।
ये चौका लगा दिया। और ये चौका किस तरह का कहा जाएगा मालूम है, जब टायर फट जाता है और तब उसमें हवा आप डालोगे ना तो हवा कुछ काम की नहीं होगी। और उसी तरह का ये मुकाबला हाथ से आप चौके छक्के लगाओ तो नहीं जीतोगे। देखो ये भी गेंद को खेल दिया और इसी के साथ इस मुकाबले को ईच क्लब ने जीत लिया है। बेहतरीन परफॉर्मेंस विद द बैट और विद द बॉल, बेहतरीन किया इस मुकाबले में और अच्छा खेल करते इस मुकाबले को जीतने में कामयाब हुई है। प्लेयर ऑफ द मैच के दावेदार बन चुके हैं। हमारे पास स्कोरर ने अपडेट दे दी है जिन्होंने खेल बेहतरीन किया है। रन कितने बनाए वो भी देखेंगे।